तुम्हाला या व्हिडिओचं थंबनेल बघून किंवा हे जे स्क्रीन तुमच्या समोर दिसतं आहे या स्क्रीनवरचं टायटल बघून थोडंसं आश्चर्य वाटू शकतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला ब्रिटिश पार्लमेंटचा एक फोटो आहे आणि ब्रिटनचा एक राष्ट्रीय ध्वज यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। आता हे सगळं कॉम्बिनेशन बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे काहीतरी वेगळं आहे। खरोखरच हे काहीतरी वेगळं आहे आणि हे जगाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। द आंबेडकर प्रिन्सिपल्स नेमके काय आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याची सध्या भारताला का गरज आहे आणि भारतामध्ये जे सध्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरू आहे या सगळ्याच अंगावरती द आंबेडकर प्रिन्सिपल्स हे काही पर्यायानं उपाय ठरू शकतात का याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। द आंबेडकर प्रिन्सिपल्स ही काय भानगड आहे हे अगोदर आपण समजून घेणार आहोत। त्याच्यानंतर द आंबेडकर प्रिन्सिपल्सवरती ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काही चर्चा झालेली आहे का हेही आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर नेमकं आंबेडकर प्रिन्सिपल्स काय आहेत आणि ते का लागू करण्यात यावेत आणि त्याचे नेमके अडथळे काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण सुरुवात करूया आंबेडकर प्रिन्सिपल्स पासून की हे नेमकं काय आहे आणि हे कधी मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे कुठे मंजूर करण्यात आलेलं आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर जातीय भेदभावाच्या पार्श्वभूमीवरती हे आंबेडकर प्रिन्सिपल्स तयार करण्यात आलेले आहेत आणि या आंबेडकर प्रिन्सिपल्सला खाजगी क्षेत्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न देखील केला जातो आहे। काय होतंय नेमकं खाजगी क्षेत्रामध्ये? खाजगी क्षेत्रामध्ये जो जातीय भेदभाव केला जातो आहे या जातीय भेदभावाला दूर करण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे असं मानलं जातं। आंबेडकर प्रिन्सिपल्स हे खाजगी क्षेत्रामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती लागू करण्यात यावेत अशी मागणी सुरुवातीला जर कोणी केली असेल तर ती मागणी आहे इंटरनॅशनल दलित सॉलिडॅरिटी नेटवर्क हे जे काही नेटवर्क आहे या नेटवर्कने 2006 मध्ये याची डिमांड केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात यावेत आणि जवळपास दक्षिण आशियातील 20 कोटीहून अधिक दलितांच्या हक्कांचं संरक्षण या आंबेडकर प्रिन्सिपल्सच्या माध्यमातून केलं जावं असं त्यांचं म्हणणं होतं। आता याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये हे आंबेडकर प्रिन्सिपल्स लागू करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी या इंटरनॅशनल दलित सॉलिडॅरिटी नेटवर्कने केलेली होती। याच्यावरती 2007 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चा देखील झाली आणि या चर्चेमध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या काही सदस्यांनी भाग घेतलेला होता आणि हे जे आंबेडकर प्रिन्सिपल्स आहेत हे आंबेडकर प्रिन्सिपल्स म्हणजे आपली एक नैतिक जबाबदारी आहे जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा प्रश्न सोडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे आहेत असं देखील मानलं गेलेलं होतं आणि सुलिव्हन प्रिन्सिपल्स जे आहेत त्या प्रिन्सिपल्सच्या धर्तीवरती आंबेडकर प्रिन्सिपल्स हे किती महत्त्वाचे आहेत त्याची देखील चर्चा या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेली होती। आता याच्या पुढे जाऊन या प्रिन्सिपल्समध्ये नेमकं काय आहे हे जर आपण बघितलं तर या संसदेमध्ये जे काही चर्चा झालेली होती या चर्चेमध्ये एकतर ब्रिटिश कंपन्यांनी केवळ नफा न पाहता मानवाधिकाराचा देखील विचार केला गेला पाहिजे असं देखील या चर्चेतून समोर आलं होतं। 2010 मध्ये या धर्तीवरती एक इक्वॅलिटी ऍक्ट पास करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये जात हा जो घटक आहे हा घटक वंशभेदाचा एक भाग म्हणून समाविष्ट करण्यात यावा अशा प्रकारची मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली होती। दुसरीकडे दलित सॉलिडॅरिटी नेटवर्क जे आहे या यूकेच्या दलित सॉलिडॅरिटी नेटवर्कने ब्रिटिश खासदारांना पुराव्यासह काही माहिती दिलेली होती की आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये दलितांसोबत कशा प्रकारचा भेदभाव होतो आहे याचे काही पुरावे त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या खासदारांना दिले होते आणि त्या अनुषंगाने ही चर्चा पुढे आलेली होती। आता याच्यामध्ये जवळपास 21 नियम त्यांनी तयार करून दिलेले होते। या 21 नियमामध्ये असं म्हटलेलं होतं की जातीय भेदभावाचं जे काही उल्लंघन आहे किंवा ते जे काही जातीय भेदभाव केला जातो त्या पार्श्वभूमीवरती ही मार्गदर्शक तत्व खूप महत्त्वाची आहेत। याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की रोजगार धोरणामध्ये जातीय भेदभाव अमान्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं होतं। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत ते म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी। म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीमध्ये नेमकं काय होतंय तर अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी हा आपल्या आरक्षणासारखा एक भाग आहे ज्याला आपण सकारात्मक कृती धोरण असं म्हणतो आणि या सकारात्मक कृती धोरणाला लागू करण्यात यावं अशा प्रकारची मागणी या दलित सॉलिडॅरिटी नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि हे अनेक देशामध्ये सध्या सुरूही आहे। याला थोडंसं अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी किंवा रिझर्वेशन अशा पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे कुठे आणावं तर हे अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी हे खाजगी क्षेत्रामध्ये आणावं अशा प्रकारची डिमांड दलित सॉलिडॅरिटी नेटवर्कने केलेली होती आणि त्याच्यामुळं दलित सॉलिडॅरिटी नेटवर्कने पहिल्यांदा खाजगी क्षेत्रामध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी अर्थातच ज्याला आपण आरक्षण म्हणतो
ते आरक्षण लागू करण्याची डिमांड केलेली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दलितांच्या भरती प्रक्रियेमध्ये विशेष प्रयत्न करण्यात यावेत आणि जर दलित लोक हे प्रशिक्षित नसतील तर त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात यावं, अशा प्रकारची डिमांड या आंबेडकर प्रिन्सिपल्समध्ये करण्यात आलेली होती. त्याचबरोबर वेठभगारी असेल, बालमजुरी असेल, हातकाम किंवा मैला साफ करण्याची प्रक्रिया असेल, तर हे सगळ्या प्रथांचं निर्मूलन झालं पाहिजे आणि जातीय संबंधामुळे अन्यायाचे विश्लेषण करून कायदे अंमलात आणणं गरजेचं आहे, अशा प्रकारची डिमांड या दलित सॉलिडॅरिटी नेटवर्कने ठेवलेली होती. आता त्याच्या पुढे जाऊन आणखीन काही जे नियम आहेत ते नियम आपण बघू शकतो की या नियमामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की भरती किंवा निवड प्रक्रिया ही जी आहे याच्यामध्ये स्पष्ट वस्तुनिष्ठ निकष असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचे एक नियम असणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या देखील त्या कंपन्यांनी स्वीकारल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दलित कर्मचाऱ्यांसाठी इंग्रजी भाषा किंवा कौशल्य विकासाचं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण त्या कंपन्यांनी दिलं पाहिजे असं म्हटलं जातं. आता अनेक वेळेस असं होतं की काही कंपन्या काय करतात की तुम्हाला इंग्रजी येत नाही म्हणून या इंग्रजीच्या भरोशावरती त्यांना नोकऱ्या देत नाहीत, म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलावं लागेल अशी अपेक्षा असते आणि तुम्हाला इंग्लिश भाषा येत नाही म्हणून ते नाकारलं जातं. पण या प्रिन्सिपल्समध्ये असं सांगितलेलं आहे की भाषेचं जे कौशल्य आहे हे कौशल्य देण्यासाठी त्याचे काही विकासाचे प्रशिक्षण म्हणजे कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देखील त्या कंपन्यांनी दिलं पाहिजे, त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक व्यवस्थापकाची नियुक्ती करणं गरजेचं आहे, ज्या या सगळ्या गोष्टींवरती तो वॉच ठेवून असेल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची जी काही प्रिन्सिपल्सची जी काही प्रगती आहे हे तपासण्यासाठी एक वेगळी यंत्रणा देखील असली पाहिजे, जी दरवर्षी याचा रिपोर्ट सादर करू शकेल अशा प्रकारची डिमांड देखील त्यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. दुसरीकडे उत्तरदायित्वाचा भाग म्हणून जो काही भाग आहे हा भाग संचालक मंडळात एक एक जबाबदार सदस्याची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची डिमांड केली आपल्याला बघायला मिळते. दुसरीकडे अंमलबजावणीचा जो वार्षिक अहवाल आहे हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला पाहिजे आणि याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये याच्यावरती चर्चा झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि जे संरक्षणाची यंत्रणा आहे ती यंत्रणा देखील उभारली गेली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये संचालक मंडळामध्ये एक जबाबदार सदस्य असला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि दलित भेदभाव तपासणी म्हणजे डिस्क्रिमिनेशन चेक करण्यासाठी काही साधनांचा वापर करणं देखील आवश्यक आहे असं म्हटलेलं होतं. आता याच्या पुढे जाऊन आणखीन काही नियम याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत, ते म्हणजे जी सामाजिक तत्वे आहेत समुदायाच्या बाबतीमध्ये ते समुदायाच्या बाबतीमधले सामाजिक तत्व आपण एकदा बघितली पाहिजे. समुदाय विकास कार्यक्रमामध्ये दलितांचा सहभाग सुनिश्चित करण्याची जबाबदारी देखील या प्रिन्सिपल्सनं टाकलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन संपादन करत असताना स्थानिक समुदायांची संमती आणि त्यांना योग्य भरपाई म्हणजे कुठलीही एखादी जर आंतरराष्ट्रीय कंपनी उभी राहत असेल तर त्या कंपनीला जी जमीन पाहिजे आहे त्या जमिनीचा त्यांनी योग्य मोबदला दिला पाहिजे आणि तेही त्या व्यक्तींच्या म्हणजे जमीन मालकाच्या संमतीने ही जमीन खरेदी केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा जो 17वा नियम आहे ना, हा 17वा नियम खाजगी क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे स्थानिक दलित उद्योगांना पुरवठा कंत्राट देत असताना दलित उद्योगांना त्याचा एक हिस्सा राखून ठेवला पाहिजे आणि दलित उद्योजकांना हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या पाहिजे. दलित उद्योजकांना तुम्ही जोपर्यंत कंत्राट देणार नाही तोपर्यंत दलित उद्योजकांचा विकास होणार नाही. म्हणून कंत्राट देत असताना दलितांच्या या कंपन्यांना म्हणजे जे काही छोटे छोटे कंत्राटदार आहेत त्यांना प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थानाचा वापर करताना पर्यावरणाच्या आणि समुदायाचं रक्षण करणं देखील गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ही जी काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की उद्योगामध्ये जर तुम्हाला एखाद्या दलितांचे उद्योग उभे करता येत नसतील तर तुम्ही कंत्राट देत असताना त्यांचा विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकडचा, हा महत्त्वाचा मुद्दा यांनी याच्यामध्ये दाखवून दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बँका ज्या कर्ज पुरवठा करतात हा कर्ज पुरवठा करत असताना बँकांनी दलितांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा केला पाहिजे. म्हणजे दलित व्यावसायिकांना सहसा कर्ज पुरवठा करत असताना बँका हात आकडता घेतात. त्यांना असं वाटतं की यशस्वी होणार नाहीत किंवा हे वसुली होणार नाही आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की बँकांनी दलित उद्योजकांना जोपर्यंत कर्ज पुरवठा करणार नाही तोपर्यंत त्यांचा खाजगी क्षेत्रामधला वाटा वाढणार नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रकल्पांना कॉर्पोरेट पाठिंबा मिळाला पाहिजे, तरच या दलितांचं जे शिक्षण आहे हे शिक्षण व्यवस्थितरित्या पार पाडलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इंग्रजी शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, जणू करून दलितांना रोजगार चांगल्या प्रमाणामध्ये मिळतील अशा प्रकारची नियम देखील त्यांनी याच्यामध्ये घालून दिलेला होता की दलितांना ज्यावेळेस तुम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेस तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की त्यांना इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. आता हे जे सुलिव्हन तत्व होते, हे सुलिव्हन तत्व आणि आंबेडकर प्रिन्सिपल्स याच्यामध्ये काय फरक आहे, तर हे जे सुलिव्हन प्रिन्सिपल्स आहेत हे प्रिन्सिपल्स दक्षिण आफ्रिकेमध्ये लागू करण्यात आलेले होते. दक्षिण आफ्रिकेमधला जो काही वर्णभेदभाव आहे हा वर्णभेदभाव दूर करण्यासाठी प्रिन्सिपल्स आणले होते. अमेरिकन कंपन्यांची दक्षिण आफ्रिकेमधली जी गुंतवणूक आहे त्या अनुषंगाने हे सगळे सुलिव्हन प्रिन्सिपल्स होते आणि जागतिक स्तरावर नैतिक व्यवहाराचे प्रतीक या तत्वांना मानलं गेलेलं होतं. आता हे जे आंबेडकर प्रिन्सिपल्स आहेत हे का आणले गेलेले आहेत, कारण दक्षिण आशियातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी, खाजगी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि जागतिक गुंतवणुकीसाठी नवीन मानदंडाची निर्मिती करण्यासाठी हे प्रिन्सिपल्स आणलेले आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामधला जो सगळ्यात महत्त्वाचा जो अंमलबजावणीचा अडथळा आहे, हा अडथळा काय आहे, तर हा अडथळा आहे तो म्हणजे आपल्याकडे जी राजकीय इच्छाशक्ती आहे ना, ही राजकीय इच्छाशक्ती आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे राजकारणातल्याच लोकांना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट दिसत नाही आणि म्हणून हे जे काही खाजगी क्षेत्रामधला जो भेदभाव आहे हा भेदभाव सातत्याने आपल्याकडे वाढत असताना पाहायला मिळतोय. म्हणून आंबेडकर प्रिन्सिपल्स लागू करणं गरजेचं आहे, पण राजकीय इच्छाशक्ती जी आहे ही इच्छाशक्ती याच्यावरती काम करायला तयार होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये जी आरक्षणाच्या बाबतीमधली अनास्था आहे ही अनास्था आपल्याकडे जास्तीत जास्त पाहायला मिळते. खाजगी क्षेत्रामध्ये जोपर्यंत आरक्षणाचं प्रिन्सिपल म्हणजे ज्याला आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी सुरुवातीला म्हटलेलं होतं ते प्रिन्सिपल जोपर्यंत आपण लागू करणार नाही तोपर्यंत ही जी काही जातीय भेदभाव आहे हा जातीय भेदभाव इथून संपुष्टात येणार नाही. कारण पुरवठा साखळीतील खोलवर जो काही जातीय भेदभाव इथं रुजलेला आहे तो जर उघडून फेकून द्यायचा असेल तर त्याच्यासाठी खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण, अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे दलितांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये, प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये, कौशल्य प्रशिक्षणाच्या बाबतीमधले जे काही तत्व आहेत ती सगळी तत्व लागू करणं गरजेचं आहे. कारण शेवटी असं म्हटलं जातं की समानता ही केवळ कायदेशीर गरज नसून ती एक मानवी गरज आहे. जेव्हा दलितांना समाज संधी मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आर्थिक विकास होईल. आणि म्हणून हे जे काही सगळे प्रिन्सिपल्स आहेत, ज्या प्रिन्सिपल्सवरती आपण चर्चा केली, हे सगळे प्रिन्सिपल्स आपण एकदा आपल्याकडे लागू करणं गरजेचं आहे. कारण खाजगी क्षेत्रामध्ये जोपर्यंत आपण हे प्रिन्सिपल लागू करणार नाही तोपर्यंत आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा जो विकास आहे किंवा विकासाच्या बाबतीमधली जी काही भाषा आपण करतो ती होणार नाही. कारण 1990 नंतर जे प्रायव्हेटायझेशन आपण स्वीकारलेलं आहे त्या प्रायव्हेटायझेशनमध्ये आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे. पण तरीही आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होत आहेत, भांडणं होत आहेत. म्हणून हे जर संपुष्टात आणायचे असतील तर किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर पुढचं पाऊल आपल्याला टाकायचं असेल तर खाजगी क्षेत्रामध्ये म्हणजे जागतिकीकरणाच्या क्षेत्रामध्ये आरक्षण आणणं खूप गरजेचं आहे आणि त्यालाच इथे अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी असं म्हटलेलं आहे. भारतामध्ये सध्या या आंबेडकर प्रिन्सिपलची जास्तीत जास्त गरज आहे. कारण आंबेडकर प्रिन्सिपल जर लागू झाले तर इथे जे काही सध्याचं डिस्क्रिमिनेशन आहे हे डिस्क्रिमिनेशन संपुष्टात येऊ शकतं. पण जर हे डिस्क्रिमिनेशन जर संपुष्टात आणायचं नसेल तर मग याला बाजूलाच हे लोक करताना दिसतील आपल्याला. आणि म्हणून जर ज्या व्यक्तीला, ज्या नेत्यांना इथे डिस्क्रिमिनेशन दूर व्हावं असं वाटतंय आणि हे जे काही जातीमध्ये लागलेली भांडणं आहेत हे संपुष्टात यावीत असं वाटत असेल तर त्या सगळ्यांनी हे आंबेडकर प्रिन्सिपल्स एकदा तपासून बघितले पाहिजेत आणि हे भारतामध्ये कशा प्रकारे लागू करता येऊ शकतील याचा विचार केला पाहिजे. कारण भारताने जे जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे हे जागतिकीकरण हे महाभयंकर आहे आणि याच्यामधून जर इथल्या सामान्य जाती समूहाला जर त्यांची प्रगती करायची असेल, त्यांना पुढे आणायचं असेल तर आंबेडकर प्रिन्सिपलशिवाय पर्याय नाही आणि पर्यायानं खाजगी क्षेत्राशिवाय मधील आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्याला नेमकं आंबेडकर प्रिन्सिपल्सबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि या चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.